एआयचे सगळे ट्रेंड आपण फॉलो करतो. त्यात सरकारही आता कमी नाहीये. आता तर अल्बानियानं थेट एआयलाच मंत्रिपद दिलंय. त्या एआय मंत्र्याचं नाव काय माहिती? डिएला. अल्बेनियन भाषेत डिएला म्हणजे सूर्य. छान नाव आहे ना? पब्लिक प्रोक्युरमेंट खातं डिएलाला दिलं आहे. बरं खातं तर दिलंय. आता त्याचे फायदे आणि तोटे काय याची चर्चा सुरू झालेली आहे. सार्वजनिक खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्यामुळे एआयनं निर्णय घेतल्यास फेव्हरेटिझम कमी होईल. टेंडरची तपासणी एआय लवकरात लवकर करू शकेल. पारदर्शकता सुद्धा वाढेल. जगातलं हे पहिलं उदाहरण आहे. अल्बेनियानं एआयला मंत्रिपद दिल्यामुळे अल्बेनिया यात अग्रणी देश म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे. बरं आव्हानं काय असतील माहितीये? जर डीएलनं चुकीचा निर्णय घेतला तर त्याची जबाबदारी कोणाची? एआय की सरकारची? बरं कायदेशीर अडचणी सुद्धा येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार मंत्री ही व्यक्ती असायला हवी. एआय मानवी हक्क नाहीये किंवा संवैधानिक अधिकारही नाहीयेत. तर एआयला स्वतंत्र एआय आहे का? की सरकारच्या मागे असलेले अधिकारी त्याचा आपल्या हव्या त्या निर्णयानुसार फायदा करून घेतील? हा सुद्धा चर्चेचा मुद्दा आहे. दुसरीकडे युरोपियन युनियननं चिंता व्यक्त केलेली आहे. तर तंत्रज्ञान तज्ज्ञ म्हणतात की यात अजूनही प्रयोगांची गरज आहे. स्थानिक पक्षांनी अर्थात जे विरोधक आहेत त्यांनी ही सत्ताधाऱ्यांची खेळी आहे, लोकांचं लक्ष वळवण्यासाठी म्हणून हे सगळं सुरू आहे. खरी सत्ता अजूनही राजकारण्यांच्याच हाती आहे असं म्हटलेलं आहे. तर या सगळ्या चर्चा सुरू राहणार आहेत. पण खरं तर एक नवा प्रयोग म्हणून आपण याकडे पाहू शकतो.